नमस्कार मित्रांनो, वरद ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, स्क्रीनवर बघू शकता पवित्र पोर्टल टीचर रिक्रूटमेंट 2022 आता इथे चालू झालेले आहे। ठीक आहे, तर यासाठी गाईडलाईन्स जे आहे इन्स्ट्रक्शन ॲप्लिकंटसाठी ते आपण इथे बघणार आहोत। तर यामध्ये आपण सर्वप्रथम इथे बघू शकता पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक व शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबतच्या सूचना इथे देण्यात आलेल्या आहे। ठीक आहे, सर्वसाधारण सूचना आपण बघूया। महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभरतीसाठी शासनाने शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते। ठीक आहे, तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती। या चाचणीस 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 2,16,443 उमेदवारांनी प्रत्यक्ष इथे चाचणी दिली आहे। शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी एकूण 200 गुणांची होती। त्यापैकी 120 प्रश्न अभियोक्ता व 80 प्रश्न बुद्धिमत्ता या घटकावर होते। प्रत्येक प्रश्नास 1 गुण होता। चाचणीसाठी एकूण 2 तासांचा कालावधी दिला गेला होता। शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे। सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेल्या इयत्तांच्या गट विषय आणि आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे। शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 साठी प्रविष्ट झालेल्या 2,16,443 उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेसाठी सहभागी होण्याची म्हणजे त्यांचे स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे। या रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे अशा सर्व उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन तयार करणे बंधनकारक आहे। उमेदवारांना त्यांचे स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। पवित्र पोर्टलवर उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी टेट चाचणी नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर आणि आपला बैठक क्रमांक म्हणजे रोल नंबर नोंदणीकृत मोबाईलचा क्रमांक इत्यादी माहिती सोबत असणे आपले आवश्यक आहे। आपण इथे बघू शकता की रजिस्ट्रेशनसाठी सर्वप्रथम आपल्याला इथे आपला टेटचा रोल नंबर इथे टाकावा लागणार आहे। त्यानंतर आपला टेटचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपण इथे त्याचे टेटचे डिटेल्स बघू शकता। त्यामध्ये आपली संपूर्ण माहिती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP घेतला जाईल आणि त्या OTP नंतर आपले रजिस्ट्रेशन होऊन आपला युजर ID पासवर्ड क्रिएट होईल आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करता येणार आहे। ठीक आहे, पदभरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनाकडून रिक्त पदांची इयत्तांचा गट विषय आरक्षण निहाय व व्यवस्थापन निहाय रिक्त पदांची माहिती दर्शविणारी संक्षिप्त जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती आपण बघू शकता। स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील। यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची एकास एक प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस करण्यात येईल। खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारातील असतील। यापैकी कोणत्याही एक प्रकार निवडण्याचे स्वातंत्र्य व्यवस्थापनास असेल। त्यानंतर मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एक रिक्त पदासाठी एका उमेदवाराची एकास एक प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस करण्यात येणार असून मुलाखतीसह या पर्यायासाठी एकास एक रिक्त पदातील 3 उमेदवारांची म्हणजे एकास 3 प्रमाणात मुलाखतीसाठी पोर्टलमार्फत शिफारस करण्यात येणार आहे। शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 या चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक 12 फेब्रुवारी 2023 असा होता। त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दिनांक 12 फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे। उमेदवारांची दिनांक 12 फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंतची धारण केलेली अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण इयत्तांचा गट व विषय याचा एकत्रित विचार करून उमेदवारास त्यांच्या लॉग इनवर प्राधान्य देण्यासाठी
रिक्त पदांची व्यवस्थापन निहाय यादी उपलब्ध होणार आहे। सदर रिक्त पदांच्या यादीतून उमेदवाराने निवडलेले प्राधान्यक्रम म्हणजे लॉक प्रेफरन्सेस निवड प्रक्रियेत गुणवत्तेनुसार विचारात घेतले जाणार आहेत। जाहिरातीतील आरक्षण इयत्तांचा गट विषय उमेदवारांनी निवडलेले प्राधान्यक्रम म्हणजे लॉक प्रेफरन्सेस याचा गुणवत्तेनुसार एकत्रित विचार करून त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे जनरल मेरिट लिस्ट पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे जनरल मेरिट लिस्ट पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित व्यवस्थापन त्याची स्वप्रमाणपत्राच्या वेळी अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रती तपासून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करेल। स्वप्रमाणपत्राबाबतच्या सूचना आपण इथे बघू शकता। त्यामध्ये उमेदवारांनी स्वप्रणालीमध्ये माहिती नमूद करण्यापूर्वी स्वतःची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। ही नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर्ड हिअर इथे क्लिक करणे आवश्यक आहे। आपला टेट 2022 चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन क्रमांक नोंद करावा। त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा। उमेदवारांचा टेट 2022चा रोल नंबर हाच त्याचा लॉगिन ID राहणार असून आपण जो पासवर्ड दिलेला आहे त्याद्वारे आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन आपण या प्रणालीमध्ये दाखल होऊ शकता। त्यानंतर अर्ज हा मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवारांनी नोंदणी रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशनसाठी आवश्यक माहिती इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटरमध्ये भरणे आवश्यक आहे। ॲब्रिव्हिएशन अथवा अध्यक्षरे म्हणजे इनिशियल्स न देता संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता नमूद करावा। उमेदवाराने स्वतःचे नाव वडिलांचे नाव पतीचे असेल तर पतीचे नाव आपले आडनाव यामध्ये एक स्पेस सोडावा। तसेच पत्ता लिहिताना इमारतीचे नाव रस्त्याचे नाव इत्यादीमध्ये एक स्पेस सोडून व्यवस्थित लिहिण्यात यावं। शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसंदर्भात स्वप्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमानुसार आपल्याला भरायची आहे। संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा ती शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केल्याचा दिनांक मानण्यात येईल। संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या सर्व परीक्षा विहित दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 12 फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। तथापि CTET डिसेंबर 2022 ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सदर अर्हता विचारात घेतली जाईल। ज्या उमेदवारांचा निकाल कोणत्याही कारणामुळे राखून ठेवला असेल आणि असा राखून ठेवलेला निकाल दिनांक 12 फेब्रुवारी 2023 नंतर जाहीर झाला असेल अशा वेळी उमेदवाराने विहित मुदतीत अर्हता धारण केली असे मानण्यात येणार नाही। उमेदवाराने पत्रव्यवहार स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये अचूक नमूद करावा। त्यानंतर उमेदवाराचे वय शैक्षणिक व्यावसायिक अर्हता त्याच्यानंतर आरक्षित प्रवर्ग त्याच्यानंतर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र दिव्यांग व्यक्ती महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू तसेच अनाथ इत्यादी बाबतचे संदर्भात न चुकता निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे। अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही। तसेच उमेदवार एकापेक्षा जास्त दावे करू इच्छित असल्यास तसेच स्पष्टपणे स्वप्रमाणपत्रामध्ये आपण नमूद करावे। शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 यासाठी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने प्रवर्ग व समांतर आरक्षण इत्यादी बाबी नमूद केल्या आहेत। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडील सदर चाचणीची सुधारित अधिसूचना दिनांक 7 फेब्रुवारी 2023 अन्वये उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्र प्राप्त करण्यासाठी दिनांक 31 मार्च 2023 अखेरपर्यंत दिलेली मुदतवाढ लक्षात घेता उमेदवारास सद्यस्थितीस कागदपत्रे प्राप्त असल्यास प्रवर्ग व समांतर आरक्षण विषयक बदल करता येतील। ज्या उमेदवारांनी शिक्षक अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या वेळी अर्जामध्ये दिव्यांगत्वाचा दावा केला आहे अशा उमेदवारांना त्यांच्या दिव्यांगत्वाचा दावामध्ये कोणत्याही कारणास्तव इथे बदल करता येणार नाही। आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती खुल्या प्रवर्गातील महिला वगळून उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर प्राप्त असणे आवश्यक आहे। आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवाराकडे म्हणजे EWS उत्पन्न प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही।
तथापि या प्रवर्गातील उमेदवाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले म्हणजे केवळ महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेले आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र म्हणजे EWS प्रमाणपत्र प्राप्त असणे आवश्यक आहे। केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठीचे आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र म्हणजे केंद्रीय सेवांसाठी लागू असलेले EWS या शिक्षक पदभरतीसाठी लागू राहणार नाही। याचा अर्थ आपल्याला स्टेटचं EWS लागणार आहे, इथे सेंट्रलचं EWS आपल्याला चालणार नाही आहे। उमेदवारांनी वेळोवेळी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे त्यांना निवडीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येईल। स्वप्रमाणपत्रामध्ये पात्रतेविषयक माहिती, मूळ कागदपत्र, प्रमाणपत्रांच्या आधारे संबंधित व्यवस्थापनाकडून तपासण्यात येईल व मूळ कागदपत्रांच्या आधारे प्राप्त आढळून आल्यानंतरच उमेदवाराची निवड इथे करण्यात येणार आहे। अन्यथा अपात्र उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व असा उमेदवार योग्य त्या कायदेशीर कार्यवाहीस पात्र ठरणार आहे। नियमानुसार नियुक्तीसाठी पात्र असणारा उमेदवार अध्यापन करण्यास शारीरिक व मानसिकदृष्ट्या पात्र असल्याचे सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील। शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी राज्यातील कोणत्याही कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अशासकीय व्यक्ती यापैकी कोणाचेही अभिकर्ता किंवा माध्यम म्हणून नियुक्ती केलेली नाही। नोकरी मिळवून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती व तोतया व्यक्तींपासून अर्जदारांनी सावधान राहायचं आहे। उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडित असलेले विविध शासन निर्णयाचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्रातील माहिती इथे भरणे आवश्यक आहे। पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रामध्ये संपूर्ण माहिती नमूद केल्यानंतर निवड प्रक्रियेसंदर्भातील पुढील कोणतीही कार्यवाही केव्हा होणार याबाबत उमेदवाराने सतर्क राहणे आवश्यक आहे। निवड प्रक्रियेसंबंधीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर याबाबतच्या कोणत्याही तक्रारी दखल घेतली जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी। समांतर आरक्षणाबाबत आपण इथे बघू शकता की समांतर आरक्षणाअंतर्गत समांतर आरक्षणाचा जो प्रकार आहे त्यामध्ये महिलांसाठी 30%, माजी सैनिक जे आहे 15%, अंशकालीन 10%, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंपग्रस्त 2%, खेळाडू 5%, अनाथ 1% याप्रमाणे आरक्षण राहणार आहे। त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र यामध्ये आपण बघू शकता की उमेदवाराच्या हयात असलेल्या अपेतांची संख्या 2 पेक्षा अधिक जर असेल, दिनांक 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे। संगणक हाताळणी वापराबाबत आपण इथे बघू शकता की महाराष्ट्र नागरी सेवा संगणक हाताळणी आणि वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत नियम 1999 मधील तरतुदीनुसार शासनाने वेळोवेळी आवश्यक ठरविलेली संगणक अर्हता विहित कालावधीत धारण करणे आपल्याला आवश्यक राहणार आहे। त्यानंतर हा महत्त्वाचा टप्पा आहे, हा आपण नीट समजून घ्यावा। त्यामुळे आपल्याला पवित्र पोर्टलवर या प्रणालीवर रजिस्ट्रेशन करताना कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावं लागणार आहे याची माहिती आपण इथे घेणार आहोत। ठीक आहे, अपलोड करण्यासाठीच्या आवश्यक कागदपत्रांची यादी आपण इथे बघू शकता की उमेदवाराने टेट 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र अथवा अद्ययावत छायाचित्र म्हणजे आपल्याचे लेटेस्ट फोटोग्राफ आपल्या इथे अपलोड करण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर आपली इथे स्वाक्षरी आपल्याला लागणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे रहिवासी असल्याबाबतचे डोमिसाईल प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे। जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र लागू असल्यास ते आपल्याला इथे लागणार आहे। त्यानंतर जर आपली कास्ट व्हॅलिडिटी झालेली असेल तर आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र लागणार आहे। जर आपण समांतर आरक्षणासाठी दावा करू इच्छित असाल तर आपल्याला दिव्यांगत्वाबाबतचे प्रमाणपत्र असल्यास ते लागू असल्यास आपण त्याचा वापर करावा। माजी सैनिक, पदवीधर अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, त्यानंतर अनाथ याबाबतचे प्रमाणपत्र असल्यास आपण समांतर आरक्षणाचा इथे लाभ घेऊ इच्छिता। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रक आपल्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रक, शैक्षणिक अर्हताबाबत पदवीचे प्रमाणपत्र व गुणपत्रक, त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतेबाबत पदव्युत्तर पदवी जर आपली असेल तर त्याचे प्रमाणपत्र गुणपत्रक, त्याच्यानंतर पदविका आपण धारण केलेली असेल जसं आपलं DED, DTED, DLED, त्यानंतर TCH इत्यादी बाबतचे पदविका प्रमाणपत्र व गुणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे। पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हतेबाबत आपल्याकडे BEd, BLEd,
त्याच्यानंतर BSc एड, त्याच्यानंतर BP एड, नंतर BPE इत्यादी बाबतचे पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रक असणे आवश्यक आहे। पदव्युत्तर पदवीसाठी स्तरावरील व्यावसायिक अर्हतेबाबत MP एड इत्यादी बाबतचे पदव्युत्तर प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा राज्य किंवा केंद्र अर्हतेबाबत प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र 1991 किंवा 94चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र आपल्याकडे असेल तर ते आपल्याकडे असणे आवश्यक आहे। छायाचित्र व स्वाक्षरी ही आपली JPG मध्ये राहणार आहे। त्यानंतर सर्व कागदपत्र जे आपण इथे अपलोड करणार आहोत ते आपण PDF किंवा JPG मध्ये आपले असणे आवश्यक आहे। त्यानंतर आपण बघूया की प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी पात्रतेसंदर्भात सादर करायची जी कागदपत्रे आहे ती आपण इथे बघू शकता की वयाचा पुरावा, त्यामध्ये खालील एक पुरावा आपण आपल्याजवळ ठेवावा, मॅट्रिकचे प्रमाणपत्र किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, त्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील वयाचा प्रमाणपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे। जन्मदिनांक नमूद असलेला आपला शाळा महाविद्यालयाचा सोडल्याचा दाखला किंवा नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीचा जन्म दाखला आपल्याकडे असणे आवश्यक आहे। अति महत्त्वाची इथे सूचना आहे, आपण बघू शकता प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार संबंधित पदासाठी उमेदवारांनी अर्ज करणे, ऑनलाईन पद्धतीने प्राधान्यक्रम भरणे, त्यानंतर आवश्यक माहिती प्रणालीवर अद्ययावत करणे इत्यादी बाबतच्या सूचना पवित्र प्रणालीमध्ये दर्शविण्यात येत आहेत। उमेदवारांनी नियमितपणे पवित्र प्रणालीवर उमेदवारांसाठी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचा विचारात घ्याव्यात, त्या वाचाव्यात। त्यानंतर शासनाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार वरील सूचना देण्यात आलेल्या आहेत। शासन निर्णय, मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार बदल झालेल्या सुधारित सूचना प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, त्या उमेदवारांनी व्यवस्थित वाचाव्या। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा जो प्रकार आहे तो आपण इथे बघू शकता की आपल्याला इथे पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2022 याचा फ्लोचार्ट देण्यात आलेला आहे की आपल्याला कशा प्रकारे याच्यावर आपलं कार्य होणार आहे। ठीक आहे, सर्वप्रथम आपण इथे बघू शकता की आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याच्यानंतर आपला पासवर्ड क्रिएट होणार आहे, त्या पासवर्ड आणि रजिस्टर्ड नंबरद्वारे आपल्याला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्स इथे भरावे लागणार आहेत, त्यानंतर आपल्या ॲड्रेसचे डिटेल्स इथे भरावे लागणार आहेत, कॅटेगरी आणि रिझर्वेशनचे डिटेल्स आपल्याला इथे फिल करावं लागणार आहेत, त्यानंतर आपली अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल्स भरावे लागणार आहेत, प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स भरावे लागणार आहेत, त्यानंतर अदर अकॅडमिक क्वालिफिकेशन असेल तर त्याबाबत आपल्याला इथे भरणा करावा लागेल। स्टेट TET महा TETचे डिटेल्स आपल्याला भरावं लागणार आहे, त्याच्यानंतर सेंट्रल TET म्हणजे ज्यांनी सेंट्रल TET CTET दिलेली असेल त्याची आपल्याला डिटेल्स भरावं लागणार आहे। त्यानंतर संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करायसाठी आपण सेल्फ सर्टिफिकेशन ॲप्लिकेशन बघू शकता आणि ते सेल्फ सर्टिफिकेशन केल्यानंतर आपल्याला सेल्फ सर्टिफिकेशनची जी कॉपी आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि आपल्याकडे जतन करायची आहे। तर या प्रकारे ही संपूर्ण माहिती जी आहे पवित्र पोर्टल बाबतची आपण इथे बघितलीत। आपल्याला जर यामध्ये काही अडचण वाटत असेल तर आपण पवित्र पोर्टलच्या साईडवर आपल्याला इथे गाईडलाईन्स अँड इन्स्ट्रक्शन्स फॉर द ॲप्लिकेशन या प्रकारे इथे माहिती देण्यात आलेली आहे। याला ओपन केल्यानंतर आपल्याला इथे टेट सेल्फ सर्टिफिकेशनच्या गाईडलाईन्स इथे देण्यात आलेल्या आहेत आणि कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहे त्याबाबतच्या सूचना इथे देण्यात आलेल्या आहे। ठीक आहे, तर या प्रकारे ही संपूर्ण माहिती आहे। आपल्याला काही अडचण वाटल्यास आपण कॉमेंट करू शकता, त्यानंतर आपण इथे पवित्र पोर्टलवर जाऊन याची माहिती वाचू शकता आणि संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थित समजल्यानंतर आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट अवेलेबल झाल्यानंतर आपण इंटरनेट कॅफेवर किंवा स्वतः आपल्या घरी कम्प्युटर असल्यास व्यवस्थित संपूर्ण माहिती भरायची आहे, अचूक असल्याची खात्री करायची आणि त्यानंतरच त्याला सबमिट करून आपलं सेल्फ सर्टिफिकेशन कंप्लीट करायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, तर याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनलबरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।